कारण कारण करुणावरून आलाय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंदी व्यासपीठावरून मनोभावे वंदन करून कैवल्य ज्ञान चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबराय वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून सकल साधू संतांच्या चरणारविंदी व्यासपीठावरून मनोभावे प्रणिपात करून उपस्थित असणाऱ्या सर्व श्रोते सज्जन मायबापाच्या चरणारविंदी व्यासपीठावरून मनोभावे नमस्कार करून आपल्या या पंचदिनी महोत्सवामध्ये आयोजित असणाऱ्या ब्रह्मचित्कला आदिशक्ती मुक्ताबाई माता यांच्या ताटीच्या अभंग चिंतनाच्या चतुर्थ दिवसाच्या सत्रामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहोत. बघता बघता आज सांगता आहे, चौथा दिवस आहे. कालपर्यंत आपण विचार बघत असताना एक काही अभंगाचं थोडकं एका चरणाचं चिंतन केलं. कारण मी बोललोय वेळेच्या मर्यादेमध्ये 11च्या 11 अभंगाचं सर्वच चिंतन होईल हे शक्य नाही. पण जो काही महत्त्वाचा विचार आहे तसं तर सर्वच महत्त्वाचं आहे. तुम्ही म्हणाल महत्त्वाचं सांगताय मग बाकीचं काही कामाचं नाही असं थोडंच आहे, सर्वच महत्त्वाचं आहे. पण आपल्या बुद्धीला जे पेलेल ते त्या ठिकाणी आपण विचार करण्याचा प्रयत्न करतो आहोत. वास्तविक सर्वच्या सर्व आपण 11च्या 11 अभंग थोडे बारकाव्याने बघा. आता पाठ नसतील सर्वांनाच, पण नंतर कधीतरी घरी गेल्याच्या नंतर जी ताटीची 11 अभंग आहेत ते 11 अभंग निवांत शांत चित्ताने वाचन करा. त्यातून एक गोष्ट लक्षात येईल, काय समाजामुळे लोकांमुळे ज्ञानोबरायांना दुःख झालं म्हणजे खेद वाटला थोडासा. आता ते बोलण्यामुळे झाला असं आपण काल परवा विचार केला. शब्दशस्त्रे झाला क्लेश, लोकांकडनं त्रास झाला. मग आता जसा ज्ञानोबरायाला त्रास झाला तसं मुक्ताबाईला झाला नाही काय, निवृत्तीनाथ काकांना झाला नाही काय, निवृत्तीनाथ महाराजांना झाला नाही का, सोपन काका, या चौघांनीही समाजाकडनं होणारा त्रास उपभोगलाय. ऐका बरं, फक्त एकट्या ज्ञानोबरायांनी नाही. एवढ्या लहान वयामध्ये वास्तविक तसं जर बघितलं तर या ठिकाणी जो काही अभंगामध्ये आपणाला उपदेश दिसतो, हा उपदेश मुक्ताबाई लहान आहेत ज्ञानोबरायापेक्षा. ज्ञानोबरायाचं वय 12 वर्षाचं त्या कालखंडात, मुक्ताबाईचं वय 8 वर्षाचं. 8 वर्षाच्या मुक्ताबाई 12 वर्षाच्या आपल्या एका भावाला सांगतायत, तुम्ही दार उघडून बाहेर या. मग त्यांनी दार उघडून बाहेर यावं या दृष्टीने बाकी सर्व विचार मांडलेला आहे, सांगितलेला आहे, उपदेश केलेला आहे असं आपणाला दिसतं. वयाने लहान असणाऱ्या मुक्ताबाई का बरं उपदेश करतात? कारण उपदेशक मोठा असावा लागतो. आपण पहिल्या दिवशी विचार केला याचा. मग मुक्ताबाई लहान असून सुद्धा ज्ञानोबरायासारख्या संताला उपदेश करतात का? याचं एक कारण आहे. काय कारण आहे? काय असतं बघा, तत्वदृष्टीने बघायला गेलं तर ही सारखीच आहेत. ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका आणि मुक्ताबाई सारखीच आहेत. यांच्यामध्ये किंचितही भेद नाही, समान आहेत, अवस्था समान आहे. पण शरीरदृष्टीने जर बघायला गेलं तर मुक्ताबाई ज्ञानोबरायापेक्षा जवळजवळ 4 वर्षाने लहान आहेत. ऐका, मग लहान असून सुद्धा ज्ञानोबरायाला उपदेश का करतात? त्याचं कारण असं आहे. काय कारण आहे? थोडं देहाचं चिंतन करा. पुरुष देह आणि स्त्री देह. पुरुषाच्या शरीराचं जे वय असतं का, तेच त्याच्या मनाचं वय असतं, तेच त्याचं मानसिक वय असतं. बरं, काय पुरुषाच्या शरीराचं जे वय असतं तेच त्याच्या मनाचं मानसिक वय असतं. पण स्त्रीचं तसं नाही आहे. मग मुलीचं जे शरीराचं वय आहे ना, त्यापेक्षा 5 वर्षाने तिचं मानसिक वय मोठं असतं. मानसशास्त्र असं सांगतं. बरं, गुरुदेव चैतन्य महाराजाकडनं ऐकलेलं मी.
की 5 वर्षांनी शरीराच्या वयापेक्षा मुलीचं त्या ठिकाणी मानसिक वय मोठं असतं. आपल्याकडे ते लग्नामध्ये महाराज मुलीचं वय कमी असावं थोडं 4-5 वर्षांनी असं का म्हणतात? कारण शरीराने जरी वय कमी असलं तरी ते मानसिक वय तिचं त्याच्या बरोबरीचंच असतं. ऐका बरं, मन तेवढं प्रगल्भ असतं. अजून बारकाव्याने आता हे वाक्य किती जणाला पटेल पटणार नाही हा चिंतनाचा विषय, पण थोडं विचार करून बघा मी जे बोलतोय ते बरोबर आहे का? मान्य करावं लागेल. ऐका बघा, तुम्ही मुलापेक्षा मुली त्या ठिकाणी प्रगल्भ असतात. त्या समान वयाच्या मुलीचा आणि मुलाचा तुम्ही थोडासा अभ्यास करा. एकाच वर्गामध्ये असणारे विद्यार्थी थोडंसं चिंतन करून बघा, बुद्धीमध्ये त्या ठिकाणी फार मोठा बदल असतो. 5 वर्षाने महाराज मानसिक वय त्या ठिकाणी काय असतं? प्रगल्भ असतं. मग तसं मुक्ताबाई जरी शारीरिक वयाने आपणाला छोट्या दिसत असल्या तरी मानसिक वयाचं मानसशास्त्राच्या दृष्टीने जर चिंतन केलं तर मुक्ताबाई महाराज ज्ञानोबरायापेक्षा 1 वर्षानं मानसिक वयाच्या दृष्टीने मोठ्याच आहेत. ऐका बरं, ज्ञानोबरायाचं शारीरिक वय जर 12 वर्षाचं असेल आणि मुक्ताबाईचं जर शारीरिक वय 8 वर्षाचं असेल तर ज्ञानोबरायाचं शारीरिक आणि मानसिक वय 12च वर्षाचं आहे असं त्या ठिकाणी गृहीत धरा मानसशास्त्राच्या दृष्टीने. आणि मुक्ताबाईचं चिंतन करत असताना 8 आणि 5 हे झाले, 8 आणि 5 13 झाले. म्हणजे ज्ञानोबराया शरीराचं वय कमी आहे पण ज्ञानोबरायापेक्षा मानसिक वयाचा चिंतन करताना 1 वर्षाने मुक्ताबाई मोठ्या ठरतात. म्हणून त्या उपदेश करू शकतात. बरं ऐका, उपदेश करू शकतात. चला मग उपदेश करत असताना काल आपण विचार बघितला, काय काय सांगितलं? काही नाही, पुष्कळ विचार आहे. अगदी तुम्ही योगी आहात, तुम्ही साधू आहात, मग तुम्ही काय केलं पाहिजे? साहे अपराध जनाचा, ऐका, किंवा तोच संत जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. ज्याच्या अंगी त्या ठिकाणी दया आहे, क्षमा आहे, तोच त्या ठिकाणी साधू आहे, संत आहे. तुमच्या मनामध्ये क्रोध कसा निर्माण झाला? का निर्माण व्हावा? कारण विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. साधूच्या दृष्टीने, संताच्या दृष्टीने हे जगत, हा प्रपंच काहीच नाही आहे महाराज. काय प्रपंच झाला होता आणि हे तव समूळ मिथ्या वार्ता. महाराज बोलताना बोलतात प्रपंच होता, झालाय, मिथ्या वार्ता. साधूच्या दृष्टीने प्रपंच संसार हे जग दिसतच नाही. मग जे साधू असतात त्यांना हे जग न दिसता हे जग काय दिसतं? विश्वदेव सत्यत्वे. हे पूर्णच्या पूर्ण जे विश्व आहे हे विश्व काय आहे? देवच आहे. ही दृष्टी साधूची असते, संताची असते. मग आपण योगी आहात, मग एवढं आपणाला कळत नाही का? विश्वपट ब्रह्मदोरा. कोणी काहीतरी बोललं म्हणून करता त्या ठिकाणी तुम्ही ताटी लावून घेतलेली आहे. दादा हे योग्य नाही. मग अगदी आता जर सर्वांचं जर चिंतन केलं, जे ज्ञानोबराय, ऐका, एका रेड्यामध्ये असणारा आत्मा आणि स्वतःमध्ये असणारा आत्मा याच्यामध्ये भेद मानत नाहीत. म्हणजे अधिकार आहेत. मुक्ताबाईला जे बोलायचं आहे त्या दृष्टीने बोलतोय मी. रेड्यामध्ये असणारा आत्मा आणि माझ्यात असणारा आत्मा एकच आहे असं ज्ञानोबराय बोलून गेलेले होते. बरोबर आहे की नाही? पैठणमध्ये बोलून गेले होते. त्याला जर काही त्रास झाला तर मला त्रास होईल असं ज्ञानोबराय बोलले होते. मग ऐका, जर रेड्यामध्ये असणारा आत्मा आणि स्वतःमध्ये असणारा आत्मा हे 2 नाहीत, एकच आहेत, हे जर दादा तुम्हाला कळत असेल तर मग कोणी काहीतरी बोललं, बोलणाऱ्यामध्ये असणारा आत्मा आणि तुमच्यामध्ये असणारा आत्मा हे 2 आहेत असं का समजताय? थोडं लक्षात येते का माझं बोलणं? बघा, बरेच वेळेला असं होतं बघा, माणसाला सर्वत्र देव दिसेल. ना मी सतत म्हणत असतो महाराज,
माणसाला सर्वत्र देव दिसेल, पण माणसाला माणसात देव दिसत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. ऐका बरं, माणसाला माणसात नाही देव दिसत, सर्वत्र दिसतो महाराज. मग ती माणसाबद्दलची धारणाच माणसाची वेगळी आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? ऐका, मी उदाहरण सांगत असतो. एक शिष्य आश्रमामध्ये गुरुकुलामध्ये असताना महाराजांनी त्याला त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली, बाबा या जगतामध्ये जेवढे जीव आहेत त्या प्रत्येक जीवाच्या आतमध्ये असणारा आत्मा आणि आपल्यामध्ये असणारा आत्मा दोन्ही एकच आहेत, दोन्ही एकच आहेत. म्हणून करता या धारणेने व्यवहारामध्ये आपण आपलं आचरण ठेवलं पाहिजे की समोरच्यामध्ये काय आहे? देव आहे, देव. आपल्याला जे काही भेटेल, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. ती शिष्य मंडळी त्या ठिकाणी बोलायला ऐकलं त्याने आणि त्यानं चिंतन केलं. महाराजांनी काय सांगितलंय? जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. जे जे काही भेटेल ते ते सर्वच्या सर्व देवच आहे. आणि असा गावामध्ये आल्याच्या नंतर महाराज समोरने एक हत्ती येत होता. हत्ती, थोडं लक्ष द्या, हत्ती येत होता. त्या हत्तीवर बसलेला जो माहूत होता की नाही, माहूत, तो माहूत मोठ्याने आरडत होता. त्याला काही हत्ती तो आवरत नव्हता, हत्ती पिसाळलेला होता. तो माहूत वरून जोरात आरडत होता, बाजूला सरका, समोरची माणसं बाजूला सरका, हत्ती पिसाळलेला आहे. आणि हा शिष्य समोर होता, ज्यानं रात्री प्रवचनात ऐकलं होतं काय, की जे काही भेटेल ते काय आहे? देव आहे, देवच आहे. हे त्यानं ऐकलेलं प्रवचनात, माहूताचे शब्द ऐकले आणि त्या ठिकाणी विचार केला, गुरुजीने तर सांगितलंय जे भेटेल ते देव आहे म्हणून. मग हत्तीमध्ये सुद्धा काय आहे? देव आहे. माझ्यात जसा देव आहे तसा हत्तीमध्ये सुद्धा देव आहे. मग देव कुठं देवाला मारत असतो का म्हणे? आणि तसाच उभा राहिला रस्त्यावरच. तो वरून माहूत आरडतोय, बाजूला सरका, हत्ती पिसाळलाय, बाजूला सरका, हत्ती पिसाळलाय. पण याच्या मनातले विचार, हत्तीमध्ये देव आहे, माझ्यात देव आहे, मग त्या हत्तीतला देव माझ्यातल्या देवाला कसं काय मारेल? त्याच्या मनातले विचार. थांबला महाराज तिथे. जसा हत्ती समोर आला, हत्तीनं रागावलेलाच होता तो हत्ती. त्यानं सोंडेमध्ये पकडलं याला, गरगर फिरवलं, महाराज असं आपटलं, इकून एकदा आपटलं आणि फेकून दिलं. लागलं याला पुष्कळ आणि आश्रमाकडे आला आणि येताना म्हणायला लागला, काही नाही, महाराजांना रात्री जे सांगितला, जो सिद्धांत सांगितला तो खोटा आहे. कसा सिद्धांत आहे? खोटा आहे, काही नसतं म्हणे. महाराज म्हटले होते जे काही भेटेल त्या प्रत्येकामध्ये देव आहे, असं काही नसतं म्हणे. महाराजाकडे आला, महाराज तुम्ही चुकीचं सांगितलं म्हणे रात्री. महाराज म्हटले काय झालं? नाही, तुम्ही सांगितलं की जो कोणी भेटेल त्याच्यामध्ये देवच आहे, हे तुमचं चुकीचं आहे म्हणे. जो भेटेल त्याच्यात देव नसतो. महाराज म्हटले कसं काय? मी आज गेलो होतो म्हणे गावात, त्या हत्तीनं त्या ठिकाणी उगीच काहीच कारण नसताना, हत्तीत देव आहे की नाही महाराज? महाराज म्हटले हो, हत्तीत देव आहे, चराचरात आहे, मग हत्तीतही आहे. मग हत्तीत देव आहे, माझ्यात देव आहे की नाही? गुरुजी म्हटले तुझ्यात सुद्धा देव आहे. मग सांगा म्हणे, हत्तीतल्या देवानं मला का मारलं? माझ्यामध्ये देवच आहे ना, का मारलं? महाराज म्हटले सविस्तर सांग बरं, काय काय झालं? तो म्हटला रस्त्याने चाललो होतो, समोरनं हत्ती येत होता, त्या हत्तीवर एक माणूस बसलेला होता म्हणे. तो मोठ्याने आरडत होता, म्हणत होता बाजूला सरका. पण मी विचार केला, मी त्याचं ऐकलं नाही, आणि मी विचार केला की हत्तीमध्ये देव आहे, माझ्यात देव आहे, मग हत्तीतला देव मला कसं काय मारू शकेल? मी थांबलो म्हणे तसं. पण तुमचं खोटं आहे म्हणे, त्या हत्तीतल्या देवाने मला मारलं. त्यावेळेस गुरुजी त्याला म्हटले बरोबर आहे, तो देव मारणारच तुला. म्हणे का? हत्तीवरनं बसलेला माणूस तुला काय म्हणत होता? तो म्हटला बाजूला सारखा म्हणत होता. त्यावेळेस गुरुजी म्हटले तू हत्तीवर बसलेल्या देवाचं ऐकलं नाही म्हणे, तू वरच्या देवाचं ऐकलं नाही, म्हणून करता हत्तीतल्या देवाने तुला शिक्षा केली म्हणे. ऐका बरं, माझा मुद्दा यातनं थोडं
मला सांगायचं काय लक्षात घ्या, सर्व ठिकाणी देवत्वाची भावना होईल, पण माणसामध्ये देव आहे ही भावना होत नाही. हे थोडं कठीण आहे का. बारकाव्याने सर्वच्या सर्व गोष्टीचं चिंतन करा. मुक्ताबाई, आता मला सांगा, ज्ञानोबरायला मुक्ताबाई बोलतात, जर रेड्यामध्ये आणि आपल्यामध्ये असणारा आत्मा एक आहे याची अनुभूती घेता येते, तर जो बोलणारा आहे त्या बोलणाऱ्यामध्ये असणारा आत्मा आपल्यामध्ये असणारा आत्मा दोन कसे असतील? दोन्ही काय आहेत? एकच आहेत ना. विश्वपट ब्रह्मदोरा सूत्र आहे. एक काम करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तुम्ही काय करा, ताटी उघडून त्या ठिकाणी बाहेर या. पुढे अजून संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी. ज्याच्याकडे दया आहे, क्षमा आहे, त्या ठिकाणी त्याला संत म्हणावं. दादा ऐका म्हणे, आपला हात, आपलाच हात आपल्याला लागला, आपला हात आपणाला लागला, मला सांगा कोणी कापून टाकतं काय? किंवा जिभ दाताने चाविली, जिभ दाताने चाविली, आपुला अपना लागे, हात आपुला अपना लागे. दाताने, दाताच्या मध्ये त्या ठिकाणी जीभ आली आणि ती चावली. काय झालं? दाताने त्या जिभेला चावलं. मग मला सांगा, आता चावल्यामुळे जिभेला वेदना झाल्या, आपणाला वेदना झाल्या मनाला, मग या दातामुळे या वेदना झाल्या, हे दुःख झालं असा विचार करून कोणी आपले 32च्या 32 दात पाडतो काय? पाडत नाही. कोणी 32 ताडिले नाही का. शक्यता एके ठिकाणी गोड वर्णन केलंय बघा. त्या दातांनी एक वेळेस एके दिवशी काका दातांनी जिभेला विचारलं, म्हणे आम्ही 32 जण आहेत. किती जण आहेत? 32 जण आहेत म्हणे. तू एकटीच आहेस आमच्यामध्ये, एकटीच आहेस. सारखं वळवळ वळवळ करते म्हणे एकटीच असून सुद्धा. कोण? जीभ एकटीच आहे ना दादा. त्यावेळेस ते दात म्हणायला लागले, हे बघ जास्त वळवळ करायचं नाही म्हणे, एखाद्या दिवशी जर आमच्या कचाट्यात सापडली ना, दात म्हणतायत बरं जिभेला, तर मग तुझी लय फजिती होईल. ती जीभ म्हटली काळजी करू नका, पण माझ्या जर मनात आलं ना म्हणे, मी जर थोडी वाकडी झाली ना, तर तुमच्या 32 जणांची जागा डायरेक्ट बाहेर असेल म्हणे. आहे का बरं. आता एखादा जर वाकडं बोलला, थोडक्यामध्ये जीभ वाकडी होणं म्हणजे वाकडं बोलणे, तर कदाचित दात पडण्याची शक्यता असते. चला, माझा मुद्दा हा आहे. मुक्ताबाई म्हणतात, जीभ दातानी चाविली, कोणी 32 ताडिली. कोणी त्या ठिकाणी आपले 32च्या 32 दात काढून टाकत नाही. तसं एखादा आपणाला बोलला म्हणून करता त्याचा स्वतःवर परिणाम करून घ्यायचा नाही. वास्तविक आपल्यावरती परिणाम होतो म्हणजे काय होतं? हा मनाचा पूर्णच्या पूर्ण खेळ आहे. काय की कोणीतरी मला बोललं, कोणी मला चांगलं म्हटलं,
कोणी स्तुती केली, कोणी वाईट बोललं, की सुख होतं दुःख होतं. कुठं होतं? मनाला होतं महाराज. कुठं होतं? मनाला. वास्तविक मला सांगा, एखाद्याने मला शिव्या दिल्या, माझ्या शरीरावर त्याचा काही परिणाम जाणवल का? शरीरावर काही जाणवल का? की एखाद्याने शिव्या दिल्यामुळे मी एकदम काळा टिकरच पडलो, असं होईल का? नाही. मग एखादा वाईट बोलला तर त्याच्या बोलण्याचं जे काही त्या ठिकाणी ते आतमध्ये मनामध्ये त्याचं त्या ठिकाणी काय होतं? उमटत असतं बरं. वाईट बोलणं किंवा चांगलं बोलणं मन. म्हणून करता त्या अभंगामध्ये मुक्ताबाई ज्ञानोबारायला बोलतात, माऊली एक काम करा, हा पूर्णच्या पूर्ण मनाचा खेळ आहे. मग मन मारुनी उन्मन करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आपल्या मनाला थोडंसं आवरा, त्याला मारा आणि उन्मनी अवस्थेला त्या ठिकाणी मनाला पोहोचवा. वास्तविक आपण ताटी लावून बसला, चांगली गोष्ट आहे, ताटी लावलीच पाहिजे कधीतरी. मी बोललोय, ज्या सुखाचा आपण अनुभव घेताय ते आपल्या वारकरी संप्रदायाचं हेच विशेष आहे. साधू संतांनी वर्णन करून ठेवलंय. काय? जो स्वतः एकटा जेवतो, मी सतत म्हणत असतो, त्याचं काय विशेष आहे? स्वतः एकटा जेवायला लागला महाराज, अगदी पंचपक्वान्नाचं भोजन आहे, बाकीची माणसं उपवास येत आणि एकटाच जेवायला लागला पंचपक्वान्नाचे जेवण, काय उपयोग आहे त्याचा? त्यापेक्षा ऐका, ते तुकोबराय बोलतात, आपण जेवुनी जेववी लोका, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, आणि नका चरफडू घ्या रे तुम्ही. तुम्हीही घ्या, मी खातोय तुम्हीही घ्या. तसं आईसाहेब बोलतायत, तुम्ही ताटी लावली, अगदी सुखाचा अनुभव तुम्ही घेताय, पण हे जग मात्र त्या ठिकाणी काय आहे? दुःखी आहे. आता सुख दुःख हा कशाचा विचार आहे माहिती आहे का? काय असतं बघा, दुःख नको वाटतं आणि सुख काय वाटतं आपणाला? असावं वाटतं. सुख आपणाला असावं वाटतं आणि दुःख आपणाला आपल्या जीवनात येऊ नये असं वाटतं. का बरं असं वाटतं? याचा बारकाव्याने कधी विचार केलाय का? की खरंच माणसाला दुःख नको असं का वाटत असेल? सुखच मिळावं असं का वाटत असेल? कारण आहे बघा त्याचं, लक्ष द्या थोडं. काय कारण आहे? आपलं सुख हे मुख्य स्वरूप आहे. सुख आपलं काय आहे? मुख्य स्वरूप आहे. आणि आपल्या जीवनात जे दुःख येतं ना, ते दुःख आपलं मूळ स्वरूपातलं नाही आहे, मग ते आगंतुक येतंय महाराज. दुःखाचा ना आपला तसा अर्थार्थी संबंध नाही. सुख आपलं मूळ स्वरूप आहे. आणि काय असतं, जे मूळ स्वरूप आहे त्या स्वरूपावरती आगंतुक एखादं रूप लादलं तर महाराज, आगंतुक वेगळं काहीतरी प्रक्रिया करून रूप लादलं तर त्या वस्तूचं जे मूळ स्वरूप आहे ना, ती वस्तू तिकडेच धावत असते महाराज. आपलं प्रत्येक जण धावतोय कशासाठी? सुखासाठी. बरोबर आहे? हां, सुखासाठी धावपळ आहे ना महाराज प्रत्येकाची. साधं बोलतो, मला सांगा, पाणी माहित आहे ना सर्वांना? पाणी कोणत्या रूपात आहे? पाण्याचं रूप काय? पाणी द्रवरूप आहे. पाणी कसं आहे? द्रवरूप आहे. द्रवरूप असणं हे पाण्याचं मूळ स्वरूप आहे का? पण काय केलं आपण? त्या पाण्याला मूळचं द्रवरूप असणाऱ्या पाण्याला वाटीत घेतलं आणि ती वाटी फ्रीजरमध्ये ठेवली एक 10-12 तास. ऐका, द्रवरूप असणारं पाणी त्याच्यावरती आगंतुक वेगळं रूप लादल्या गेलं. कोणतं? ते पाणी आता द्रवरूप न राहता 10-12 तासाच्या नंतर काय बनलं? घनरूप बनलं. कसं बनलं? घनरूप बनलं. म्हणजे काय झालं? त्या पाण्याचा बर्फ बनला. बरोबर आहे? बर्फ बनला. आता थोडं हे सर्वांच्या लक्षात आलं. माझा एक प्रश्न आहे, बर्फ बनलेला आहे त्या वाटीमध्ये, ती वाटी बाहेर काढल्याच्या नंतर
मूळचं द्रवरूप असणारं पाणी जे आत्ता घनरूप बनलेलं आहे, ज्याच्यावरती घनरूपता लादलेली आहे महाराज, असा तो बर्फ त्याच्या मूळ स्वरूपाकडे किती तासाच्या नंतर जायला प्रवृत्त होतो? त्याच्या मूळ स्वरूपाकडे किती तासाच्या नंतर जायला प्रवृत्त होतो? बाहेर न काढलं की लगेच ते वितळायला सुरुवात होतं महाराज, लगेच ते त्याच्या मूळ स्वरूपाकडे जायला सुरुवात करतं. बरोबर आहे? कारण जे मूळ स्वरूप आहे ना, प्रत्येकाची धाव तिकडेच असते महाराज. प्रत्येक जीवाचं मूळ स्वरूप सुखरूपता हे स्वरूप असल्यामुळे प्रत्येकाला वाटतं काय की सुख मिळावं, दुःख नको. कारण सुख हे आपलं मूळ स्वरूप आहे आणि जे स्वरूपातलं असतं का ते स्वरूप असल्यामुळे सुख हवं आहे. आणि दुःख आगंतुक येतं आपल्या जीवनात. आगंतुक येणारं काही जरी असलं तरी ते नको असतं. बघा तुम्ही म्हणाल कसं काय, साधं बोलतो. ते आपल्याकडे एक असा प्राणी आहे बघा, बघितला असेल आपण वेदांतामध्ये, त्या ठिकाणी गोड विचार सांगितलाय त्याचा. असा प्राणी आहे की त्या प्राण्याच्या अंगावरती, त्याच्या शरीरात असे दाबना एवढाले काटे आहेत काका त्याच्या शरीरात. त्याला जर वाटलं ना की एखादा प्राणी आपल्यावर आक्रमण करतोय, ते काही करत नाही, आपलं अंग फुगवतो. अंग फुगवलं की ते दाबना एवढाले असणारे काटे असे बाहेर निघतात. ऐका, तेच सायाळ, मला तेच सांगायचं, सायाळ. बघितलं ना तुम्ही? ऐका, ते काय करतं, त्याला जर वाटलं ना आपल्या जीवाला धोका आहे तर ते अंग फुगवतं. असं फक्त त्या ठिकाणी हलवलं की ते असं म्हणतात, त्याच्या शरीरातली ती काठी अशी बाहेर त्या ठिकाणी निघतात. शरीरात केवढाली काटे आहेत? दाबना एवढाली, हे लक्षात ठेवा, त्याच्या शरीरामध्ये आहेत बरं. पण ते सायाळ जर असं चालायला लागलं, ऐका, त्याच्या पायात जर टाचणी एवढा काटा मोडला ना सायाळाच्या पायामध्ये, तर त्या काट्यामुळे सायाळाला वेदना होतात महाराज. सायाळ विचार करतं पायात मोडलेला काटा कसा काढावा. ऐका बरं, पायात मोडलाय तो काय आहे? काटा. आणि त्याच्या अंगात आहेत ते काय आहेत? काटेच आहेत. मग आता अंगातले काटे त्याला वाटत नाही निघून जावेत म्हणून, त्याला त्याचं काहीच नाही महाराज. पण पायात मात्र, बरं, अंगात असणारे काटे दाबना एवढालेत आणि पायात मोडलेला टाचणी एवढाच आहे. पण टाचणी एवढा काटा मात्र जावा वाटतो आणि दाबना एवढाला काटा मात्र त्याचं काही नाही, त्याचं दुःख नाही. का? कारण दाबना एवढाले जरी असले काटे तरी ते त्याच्या स्वरूपामधले आहेत, हे लक्षात घ्या. आणि टाचणी एवढा जरी असला काटा तरी तो दुःख देतो, कारण त्या काट्याचा आणि त्याच्या स्वरूपाचा संबंध नाही. तो काटा त्याच्या जीवनात आगंतुक आलेला आहे. कसा आलेला आहे? आगंतुक आलेला आहे. म्हणून करता आगंतुक जे असतं की नाही, ते माणसाला त्या ठिकाणी नको वाटतं. ते तसं दुःखाचं आहे बघा. दुःख म्हणूनच नको वाटतं, कारण ते आपलं स्वरूप नाही. चला, आईसाहेब बोलतायत, तुम्ही ताटी लावून बसलात, सुखी आहात, गोष्ट खरी आहे. पण या सृष्टीमधले बरीच जण दुःखी आहेत. का? कारण त्यांना नेमकं कळालेलंच नाही, सुखाचं कारणच कळालेलं नाही. मग माणसाच्या जीवनामध्ये जोपर्यंत यथार्थ बोध होत नाही ना, तोपर्यंत बाकी जग जिंका माणूस दुःखीच असणार आहे महाराज. शब्द लक्षात. हे बाकीच्या गोष्टी तर फार क्षुल्लक आहेत, जग जिंका जग, पण यथार्थ बोध होणार नाही, ब्रह्मज्ञान होणार नाही, तोपर्यंत महाराज त्याची हाव कधीच संपणार नाही, नष्ट होणार नाही. म्हणून करता आईसाहेब म्हणतायत, तुम्ही सुखी आहेत, पण अरे सुख सागर, सुख सागर आपण व्हावे, सुख सागर, सुख सागर आपण व्हावे, सुख जग
सुखसागर आपण व्हावे इथपर्यंत ठीक आहे, पण जग बोधे निववावे. ऐका, हा जग जे अतृप्त आहे, ऐका, हा त्या अतृप्त जगाला शांत करावं. निववणे म्हणजे शांत करणे. आता निववणं शब्द आहे का? मी ऐकण्यात नाही माझ्या आला तिकडे धाराशिवकडे. निववणे कशाला म्हणतात? जे काय शांत करणे, ठीक आहे शांत करणे, पण त्याचा वेगळा अर्थ आहे. ऐका, आमच्याकडे थोडं ते वापरतात शब्द निववणे. निववणे या शब्द हां थंड करणे. ऐका बरं, काय थंड करणे. गरम असणारं काही त्या ठिकाणी आहे की नाही, त्याला वारा घालून म्हणा, फुंकून म्हणा, त्याला माणसं म्हणतात बघा, दूध आहे गरम आहे, हां थोडंसं फुंकून त्याला गार करा, निववा आणि मग त्या ठिकाणी प्या. तसं जग निववायचं आहे म्हणजे त्यांना शांत करायचं आहे, थंड करायचं आहे जगाला. याचा अर्थ जग कसं आहे? गरम आहे बरं का. ऐका, त्याच्यामुळे तर तुम्हाला त्रास झाला आहे ना. जग गरम आहे म्हणून तर तुम्हाला त्या ठिकाणी काहीतरी बोललं आणि तुम्ही त्या ठिकाणी काय झालात, आतमध्ये त्या ठिकाणी बसलात ताटी लावून. पण सुखसागर आपण व्हावे जग बोधे निववावे. ऐका, आपल्या त्या जगाला बोधाने ज्ञानाने त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? थंड केलं पाहिजे. ऐका, शांत केलं पाहिजे. आणि त्या अभंगामध्ये मुक्ताबाई ज्ञानोबरायला बाहेर येण्याच्या संबंधाने उपदेश करतात की दादा एक काम करा, तरनो पाय चित्ती धरा, तरनो पाय चित्ती धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, बोधा करून ये अंतर, बोधा करून ये अंतर. तरनो पाय चित्ती धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तरण्याचा उपाय चित्तामध्ये धारण करा, धरा, आणि तुम्ही काय करा, दार उघडा. प्रत्येक ठिकाणी ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञाने. 11ही अभंगात काय आहे बघा. या अभंगात थोडंसं जर आपण बारकाव्यानं बघितलं, तुम्ही बाकी अभंग बघा संतांची, प्रत्येक अभंगाला नाममुद्रा आहे. काय आहे? नाममुद्रा आहे. नाममुद्रा म्हणजे तुका म्हणे म्हटलं की तुकोबरायाचा अभंग, नामा म्हणे म्हटलं की नामदेव महाराजांचा अभंग, जनी म्हणे जना म्हणे असं म्हटलं की जनाबाईचा अभंग. ऐका, बापरुक्मादेवीवर किंवा ज्ञानदेव म्हणे असं म्हटलं की ज्ञानोबरायांचा अभंग. प्रत्येक संतांच्या अभंगाला नाममुद्रा आहे. पण इथे महाराज नाममुद्राच नाही बरं. काय नाही? नाममुद्रा नाही. काय आहे कुठं म्हणे मुक्ताबाई? अन्य जे त्यांचे अभंग आहेत तिथे नाममुद्रा आहे. पण ताटीचे जेवढे 11 अभंग आहेत, या 11 अभंगापैकी कुठेच आपणाला नाममुद्रा दिसत नाही. यामुळे सुद्धा कदाचित काही मंडळी म्हणतात की बाबा हे हां असं चला. पण असो, प्रत्येक अभंगाचा शेवट जर आपण बघितला तर प्रत्येक अभंगाच्या शेवटी ताटी उघडा ज्ञानेश्वरा असं म्हटलेले आहेत. ऐका, सांडी कल्पना उपाधी तीच साधूला समाधी. कल्पना आणि उपाधी टाकणं सोडणं हीच खरी काय आहे? समाधी आहे. बरं, आता कल्पना फार, कल्पना म्हणजे कल्पनाच असते महाराज. कल्पना काय, कल्पना माणसं करतील काही सांगता येत नाही, पण कल्पनाच असते ती.
उदाहरणं देता येतील, पण वेळ आपल्याकडे फार कमी आहे. आपणाला थांबायचं आहे 5 मिनिटामध्ये. मग ऐका, गणेश महाराज कुठे गेले? हां, जेवण करतात का? बरं, ठीक आहे. चला. सांडी कल्पना उपाधी, तीच साधूला समाधी. उपाधी सुद्धा काय आहे महाराज? घातकच आहे उपाधी. हा, आता ते आधी येते त्याला उपाधी म्हणतात. बरं, उप अधिक आधी उपाधी. शेवटी मुक्ताबाई त्या अभंगामध्ये बोलताना बोलतात, दादा एक काम करा. काय करा? पुन्हा शुद्ध मार्ग धरा. आता ज्ञानोबरायाला उपदेश आहे बरं हा. पुन्हा शुद्ध मार्ग धरा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा. म्हणजे व्यतिरेकाने जर चिंतन करायला गेलं, शुद्ध मार्ग धरा म्हणजे नेमकं ज्या मार्गावर आता ज्ञानोबराय आहेत तो मार्ग अशुद्ध आहे असं म्हणायचं आहे? असं वाटतं काय? नाही महाराज, ऐका बरं. पुन्हा शुद्ध मार्ग म्हणजे आतमध्ये फक्त त्या ठिकाणी तुम्ही जे स्वतःसाठी बसलेला आहात, स्वतःसाठी जे बसलेले आहात ते स्वतःसाठी न बसता काय आहे बघा. मी बोललो, मगाशीच बोललो, महाराज सर्वांसाठी जो जीवन जगतो, मग तो जे काही कर्म करतोय सर्वांच्या संबंधाने ते कर्म शुद्धच कर्म. बरं, सर्वांच्या कल्याणासाठी जे कर्म असतं ते शुद्ध कर्म. आणि केवळ माझ्यासाठी, माझ्याच फायद्यासाठी जर मी काही करत असेल तर मग त्या कर्मामध्ये त्या ठिकाणी अशुद्धता असण्याची शक्यता आहे. मग तुम्ही बसलात पण एकट्यासाठी बसलात, मग तुम्ही बाहेर या, पुन्हा शुद्ध मार्ग धरा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा. नाही तर बरेच वेळेला असं होतं, गिरी गव्हारे कशासाठी ऐसा बोलताना बोलतात बरं. रागे पुरविली पाठी. अगदी त्या ठिकाणी माणूस पर्वतावर गेला, गिरिनाम पर्वत ना, गव्हारे गुहेत जाऊन बसला. पण तिथं जाऊन बसला आणि बसल्याच्या नंतर महाराज तिथं जाऊनही त्याला राग यायला लागला. कुठं जाऊन? डोंगरावर जाऊन, गुहेमध्ये जाऊन राग यायला लागला. मग त्याचं संसार सोडून जाणंच चुकीचं आहे. ऐका बरं, तिकडे जाऊन सुद्धा जर याला त्या ठिकाणी क्रोधाला आवरता येत नसेल तर मग त्याचा काय उपयोग आहे? ऐसा नसावा संन्याशी जो का परमार्थाचा द्वेषी. किंवा घर बांधिले डोंगरी आणि विषया हिंडे दारोदारी. ऐका बरं, घर बांधले डोंगरावर, पण आता डोंगरावर साधू आपल्याकडे जे 4 आश्रम आहेत ना, त्यातला सर्वात श्रेष्ठ आश्रम कोणता? सर्वात श्रेष्ठ आश्रम ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास 4 आश्रम आहेत. 4 पैकी श्रेष्ठ आश्रम कोणता? गृहस्थ आश्रम. का बरं गृहस्थ आश्रम श्रेष्ठ आहे? कारण आहे का, इतर जी 3 आश्रम आहेत ना, त्या 3 आश्रमाला जगवण्याचं काम गृहस्थ आश्रम करतो. ऐका बरं, म्हणून करता ब्रह्मचर्य असला तरी त्याला भिक्षा मागावी लागणार आहे, मधुकरी मागावी लागणार आहे. मग ती मधुकरी त्याला ब्रह्मचर्याकडनं मिळेल काय? संन्यासाच्या आश्रमातनं मिळेल काय? नाही, ती एखाद्या गृहस्थीच्याच घरामधून मिळणार आहे. गृहस्थी ऐका, संन्यासी त्या ठिकाणी असला, भलेही कुठे राहत असेल, पण भूक लागल्याच्या नंतर त्याला त्या ठिकाणी गावामध्ये यावं लागणार आहे, भिक्षा मागावी लागणार आहे. मग ऐका, असा एक जण राहतोय महाराज अरण्यामध्ये किंवा डोंगरावर राहतोय, घर बांधिले डोंगरी. पण डोंगरावरती राहून 2 अर्थ होतील. गावामध्ये आल्याच्या नंतर, गावात भिक्षाला आल्याच्या नंतर बरेच वेळेला असं होतं बरं. काय होतं? मागणारा माणूस एखाद्याच्या त्या ठिकाणी घरी गेला, त्याच्या घरातलं ऐश्वर्य बघितलं की याला मागणाऱ्याला वाटतं आपणाला असं मिळावं. ऐका बरं, लक्षात येतं का बघा. मागणाऱ्याला वाटत असतं आपल्याही जीवनात या सर्वच्या सर्व सुखसुविधा असाव्यात,
ऐका हा विषया हिंडे दारोदारी, किंवा राहिलायच डोंगरावरती पण मनामध्ये पूर्णच्या पूर्ण त्या ठिकाणी विषयाचं चिंतन करत 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 फिरतोय. ऐसा नसावा संन्याशी जो का परमार्थाचा द्वेषी. ज्ञानोबरायला बोलताना मुक्ताबाई म्हणतात, दादा एक काम करा. काय करा? गंगाजळ हृदय करा, गंगाजळ हृदय करा, ज्ञानेश्वरा ताटी उघडा, ज्ञानेश्वरा गंगेसारखं त्या ठिकाणी हृदय करा आणि दार उघडा. जसं गंगेचं पाणी असतं ना, कसं असतं गंगेचं पाणी? पुष्कळ चिंतन करता येण्यासारखं आहे का? इथे म्हणतं का, गायीची तृषा हरो का, व्याघ्रा विष होनी मारो, हे नेण्याची गा करो तो ये जायची. आता तिथं पाण्याचा गुणधर्म सांगितलाय ज्ञानोबरायांनी. पण गंगेचं पाणी जसं पवित्र आहे, शुद्ध आहे, तसं काय करा? गंगाजळ हृदय करा, तसं हृदय करा, ताटी उघडा, ज्ञानेश्वरा. एवढंच नाही तर मग दादा फक्त तुम्ही तुमच्यासाठी ताटी लावली. एक काम करा. काय करा? तुम्ही तुमचं तर कल्याण करूनच घ्या. शेवटचा अभंग आहे बरं का. अगदी शेवटचं कडवं त्यातलं त्या ठिकाणी विचारात घेतोय आपण. तुम्ही तुमच्या उद्धाराचा विचार करून ताटी लावून बसलात, गोष्ट खरी आहे, पण फक्त स्वतःसाठी नाही. मग तुम्ही तरुणी विश्वतारा, तुम्ही तरुणी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अवघी साधने हातवटी, अवघी साधने हातवटी, अवघी साधने हातवटी, अवघी साधने हातवटी. श्री मुक्ताबाई माऊली, श्री मुक्ताबाई माऊली, मुक्ताबाई, मुक्ताबाई, श्री मुक्ताबाई माऊली, श्री मुक्ताबाई माऊली. आदिशक्ती मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई,
ब्रह्मचित्कला मुक्ताबाई यथामती यथावकाश गेली जवळजवळ 4 दिवस. जसं शक्य झालं, जसं सुचलं. एक 2 मिनिट. जसं सुचलं, जसं त्या ठिकाणी आईसाहेबांनी बुद्धी दिली त्या पद्धतीने थोडाफार विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. योग्य आहे. गुरुदेवांची त्या ठिकाणी कृपा आहे. सर्वांनी गेले 4 दिवस सुंदर असं सहकार्य केलं. याच्यामध्ये हार्मोनियमला साथ करण्यासाठी श्री हरिभक्तपरायण ऋषिकेश महाराज, सुंदर अशी त्या ठिकाणी महाराजांनी साथ केली. गायन सुंदर आहे. फक्त एवढंच आहे, त्यांचं गायन कळायला त्यातला दर्दी माणूस लागतो, आहे का. आता ज्याला उगं गाण्याच्या चाली ऐकायची सवय लागली, मग त्यांना त्यांच्या गाण्यातलं मर्म कळणार नाही. असे ऋषिकेश महाराज सुंदर त्या ठिकाणी हार्मोनियमची गायनाची त्यांनी साथ केली. त्याचबरोबर भजनानंदी श्री हरिभक्तीपरायण शहाजी नानांनीही त्या ठिकाणी सुंदर साथ केली. इकडे तबल्यावरती आता त्यांनी तबला घेतला आहे, पण ते मृदंगाचार्य आहेत, म्हणजे आता तबला वादक पण झाले बरं ते. सुंदर त्या ठिकाणी तबल्याची साथ केली. पारमार्थिक स्नेही श्री हरिभक्तीपरायण जयराम महाराज जगताप, उपस्थित सर्व महाराज मंडळी, ज्यांच्यामुळे आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आईसाहेबांच्या समोर त्या ठिकाणी चिंतन करण्याची संधी प्राप्त झाली. पारमार्थिक स्नेही श्री हरिभक्तीपरायण गणेश महाराज बर्गे. वास्तविक महाराजांनी, ऐका बरं, माझे वडील वारले, आता त्यांना 2-4 वर्ष झालं. ते इंद्रायणीमध्येच गेले बघा माझे वडील, म्हणजे आंघोळीला जे गेले का गेले ते गेलेच. वडील फक्त महाराजांना एकदा भेटले होते, म्हणजे एक वेळ वडिलांची आणि महाराजांची भेट झाली होती. आणि तेव्हा माझ्या वडिलांनी जवळजवळ 4-5 वर्षापूर्वी, 5-6 वर्षापूर्वी महाराजांना, एक 7-8 वर्ष झाली असतील, 7-8 वर्षापूर्वी वडिलांनी महाराजांना बोलले होते, महाराज मी त्यावेळेस तुमच्या परिसरात राहत होतो, म्हणजे मोहोळला राहत होतो. त्यावेळेस वडील म्हटले होते, महाराज गणेश महाराजांना म्हटले, आमच्या मुलावर थोडं लक्ष ठेवत जा बरं का, कारण हा तुमच्या परिसरात राहतो आहे. आणि तेव्हापासून गेल्यापासून त्यांनी महाराज प्रत्येक कार्यक्रमामध्ये अगदी छोट्या भावासारखं, मोठ्या भावासारखं, कुठनं जरी त्या ठिकाणी संयोजकांनी त्यांना कार्यक्रम आला तर महाराजांची त्या ठिकाणी संयोजकाला विनंती असते, बाबा एखादी सेवा जर महाराजांची बसली तर फार सुंदर त्या ठिकाणी महाराज आहेत, मग त्यांची एखादी सेवा घ्या. असे गणेश महाराज यांच्यामुळे, त्यांच्याबद्दल किती जरी बोललं, अंतःकर काय असतं, काही गोष्टी ते म्हणतात ना की बाबा काय बोलावं, बोलताच येत नाही. ऐका बरं, असे गणेश महाराज, त्यांच्यामुळे आपल्या सर्वांच्या दर्शनाचा सुयोग आलेला आहे. इथे बरीच त्या ठिकाणी जाणकार मंडळी आहेत, अगदी सर्व आता कोणाचा त्या ठिकाणी मी नामोल्लेख करणार नाही. आदरणीय काका आहेत, इकडे दादा आहेत, तसेच भोसले महाराज आहेत, इकडे त्या ठिकाणी भारत महाराज आहेत. आपण सर्व उपस्थित श्रोते सज्जन मायबाप मंडळी सर्वांनी गेली 4 दिवस मोठ्या श्रद्धेने, एवढी बैठक असून सुद्धा महाराज कमाल आहे तुमची बरं का. आमचा काल परवाच विषय झाला का, कथेमध्ये 1-1.5 तास बसायचं, पुन्हा नंतरच्या प्रवचनाला 1.5 तास बसायचं, सकाळच्या कीर्तनाला 1.5-2 तास बसायचं, संध्याकाळच्या कीर्तनाला 1.5-2 तास बसायचं. ऐका, जवळजवळ किती तासाची बैठक होते बघा. घरी बस म्हणलं तरी माणूस बसणार नाही महाराज, ऐका. पण इथे महाराजांनी फक्त चला बसायचं आहे म्हटलं की आपण सर्वजण त्या ठिकाणी येत आहे, या ठिकाणी बसताय, आपल्या चरणारविंदी साष्टांग दंडवत घालतो आणि मी माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. ऋषी महाराज काय म्हणायचं आहे तुम्हाला? अरे
चला पटकन.
क्या बात आहे. टाळी वाजवा बसलेले जरा. विठ्ठल जे जे विठ्ठल जे विठ्ठल जे जे विठ्ठल आपुरी रे कोरे वेडे
बाकुडे वंदरे करा क्षमापराध महाराज तुम नाही उच्चारिला अधिकार मे आपुला करा क्षमापराध महा तुका म्हणी ज्ञानेश्वर